धनगर समाजाचे नेते दीपक बोऱ्हाडे हे हजारो समाज बांधवांना सोबत घेऊन मुंबईकडे रवाना होणार होते। मात्र मुंबईतील आझाद मैदान इथे आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली। त्यानंतर जालना पोलिसांनी थेट जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज कॉलनीतील दीपक बोऱ्हाडे यांच्या निवासस्थानाला घेराव घालत त्यांना ताब्यात घेतले। ही माहिती समाज बांधवांना मिळताच ते आक्रमक झालेत। समाज बांधवांनी सरकार आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। जालना शहरातील विविध भागातून धनगर समाज बांधव एकत्र येत दीपक बोऱ्हाडे यांना ताब्यात घेतल्याच्या कारवाईचा निषेध करत आहेत। सरकारला चांगलंच धारेवर धरत आम्ही कोणत्याही परिस्थितीत मुंबईला जाऊन आंदोलन करणारच अशी ठाम भूमिका समाज बांधवांनी घेतली आहे। काय तुमचं म्हणणं आहे धनगर आंदोलनाचं? सर्वांना सर्वप्रथम जय मल्हार। आज जे धनगर आरक्षण त्या संदर्भात इथून मोर्चा निघणार होता, त्या संदर्भात जालन्याच्या चारही बाजूला त्या धनगर समाजाला वेठीस धरून पोलिसांनी मध्ये येण्यास मज्जाव केलेला आहे। हजारो समाज आज जालन्यामध्ये यायच्या दिशेने निघलेला आहे, परंतु रस्त्यात थांबलेला आहे। परंतु आज आम्ही मोटरसायकलवर इथपर्यंत आलो। आज नियोजित जे स्मारक आहे अहिल्यादेवी होळकरांचं, त्या स्मारकाच्या पायथ्याची आम्ही माती घेतली आणि तिथं शपथ घेतली की 21 तारखेचं जे आंदोलन होणार ते मुंबई आझाद मैदानामध्ये होणारच आणि त्यासाठी दीपक भाऊ बोर्डे हे कोणत्याही पद्धतीने तिथं हजर राहणार। आज हे आजूबाजूचा जो समाज जमलेला आहे, हा जो समाज आहे तो मुंग्याच्या येणा रांगेप्रमाणे कितीही पोलीस प्रशासन आणि कोणीही जर आडवं आलं तरी आम्ही मुंबईच्या दिशेने कूच करणार आहोत। भले आम्हाला अटक झाली, काही बी झाली, परंतु हा माझा तमाम महाराष्ट्रातील धनगर समाजाला आव्हान आहे। आम्ही जालन्यात आलो, स्मारकाच्या तळ्याची माती घेतली आणि शपथ घेऊन निघालो आहे की जोपर्यंत आरक्षणात आझाद मैदानावर थांबणार तिथं आमचं आमरण उपोषण होणार। त्यासाठी दीपक भाऊ बोर्डे कोणत्याही पद्धतीने हजर राहणार ही आम्हाला खात्री आहे। आणि मी डॉक्टर गंगाधर पांढरे, जामखेड। आम्ही 125 नगरसेवक निवडून आणले असून मुंबई सारख्या शहरातही 8 नगरसेवक निवडून आणलेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा आमचे संख्याबळ अधिक आहे, ही आनंदाची बाब आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील वेळी 25 नगरसेवक होते, मात्र यावेळी 33 नगरसेवक निवडून आले आहेत। या ठिकाणी आमच्या विरोधात मोठ्या प्रमाणात टीका होत होती, तरीही आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत। गेल्या 70 वर्षांपासून आमच्यावर आरोप होत आलेत। ओबीसी हे खासदार झाले आणि मीही खासदार झालोय, त्यामुळे मुस्लिम समाजाला MIM हा एक पर्याय मिळालाय आणि म्हणूनच मुस्लिम समाज एकत्र येऊन मतदान करतो, असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। अनेक पक्षांचे नेते मुस्लिम मतांवर मोठे झाले आहेत। काहीही झालं तरी आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत जाणार नाही, असंही ते म्हणालेत। हमने एक बड़ी जीत हासिल की है महाराष्ट्र में, क्या बताएंगे? देखिए, ये हमारे लिए बहुत खुशी की बात है और फ़ख्र की बात है कि मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन को महाराष्ट्र की आवाम ने दिल से लगाया है। कहते हैं ना, बेटर लेट देन नेवर, देर से क्यों ना सही, लेकिन लोगों को ये एहसास तो हुआ है कि MIM पार्टी ही है जो उनके लिए खड़े रहेगी, लड़ेगी, भिड़ेगी और काम करेगी करके। तो उसी का नतीजा है कि आज महाराष्ट्र में 125 कॉरपोरेटर्स हमने चुना कर लाए हैं। हमें खुशी इस बात की है कि मुंबई जैसी जगह के ऊपर हमने 8 कॉरपोरेटर्स, जो कि राज ठाकरे की मनसे से ज़्यादा है, शरद पवार की राष्ट्रवादी से ज़्यादा है, अजीत पवार की राष्ट्रवादी से ज़्यादा है, तो हमारे लिए बहुत अच्छी बात है। और ख़ास तौर से औरंगाबाद के लिए मुझे खुशी है कि पिछले बार हमारे 25 कॉरपोरेटर्स चुनकर आए थे और इतना विरोध, इतना हंगामा, इतने बवाल होने के बावजूद भी यहाँ की आवाम ने कुछ नहीं देखा और सीधा गए, पतंग की निशानी के ऊपर मोहर लगाया और यहाँ पे हम 33 कॉरपोरेटर्स चुनकर लेकर आए। यानी कि विरोधी पक्ष के अंदर बैठने की दोबारा हमको संधि मिली है। ऐसा कहा जाता है कि MIM एक जातीयवादी पक्ष है, इस तरह का आप पे आरोप किया जाता था। इस जीत के बाद कैसा देखते हैं आप? देखिए, 70 सालों से हमको यही आरोप झेलते हुए आ रहे हैं और यही आरोप झेलते झेलते हमारे ओवैसी साहब 6 टाइम MP बन गए। महाराष्ट्र से इम्तियाज जलील एक बार MLA बन गया, एक बार MP बन गया। इससे पहले हमारे 25 कॉरपोरेटर, उस वक्त भी आरोप लगते थे, अब भी आरोप लगते हैं। लगाने वाले कौन है? वो पक्ष जो समझते थे कि एक समाज जो है यह हमारी जागीर है,
इनको हम अपनी जूती के ऊपर रखेंगे तो भी है, तो हम इनको इलेक्शन के वक्त कभी बीजेपी का डर दिखाएंगे, कभी शिवसेना का डर दिखाएंगे, वोट इनको गिर पड़ के हमें ही देना है करके। लेकिन जब एक पर्याय आया उनके सामने MIM पक्ष के तौर के ऊपर, तब लोगों को ये समझ में आया, अरे ये तो अपने आप को बड़ा सेक्युलर बोलते थे, इनके नेता तो हर रोज जो है वो अपना चोला बदल कर है तो भारतीय जनता पार्टी की गोद में जाकर बैठ जा रहे। महाराष्ट्र के अंदर सौ से उदाहरण है कि अपने आप को सेक्युलर कहने वाली पार्टियों के बड़े बड़े नेता जो खुद बड़े हो गए हैं हमारे वोटों के जरिए, लेकिन जब मौका परस्ती का वक्त आया तो कूद के चले गए, सीधा भारतीय जनता पार्टी की गोद में जाकर चले गए। एक बात लोगों को समझ में आती है, हम कुछ भी हो जाए, कुछ भी कर ले, हम भारतीय जनता पार्टी के साथ जाएंगे नहीं। सर, यहाँ की महानगर पालिका में अब आप जो है विरोधी पक्ष में बैठेंगे, तो आपकी भूमिका किस तरीके की रहेंगी? देखिए, अगर शहर के विकास के ताल्लुक से अगर कोई अच्छे फैसले लिए जाते हैं तो यकीनन हम भाजपा का पूरी तरीके से साथ देंगे। लेकिन अगर कोई हिडन एजेंडा लेकर आएंगे तुम शहर के ऊपर अपने फाइनेंशियल बेनिफिट के लिए, तो हम उसका विरोध करेंगे। जैसा उदाहरण के तौर के ऊपर समांतर जो कंपनी लाई गई थी वो इनका हिडन एजेंडा था। भारतीय जनता पार्टी के एक राज्यसभा की MP के जरिए हमारे शहर का पानी का ठेका वो उनको देना चाह रहे थे। पूरे पक्ष एक तरफ थे, इम्तियाज जलील एक तरफ था। हमने विरोध किए, उस कंपनी को यहाँ से तो उल्टे पांव भगाए यहाँ पर। तो ऐसे हिडन एजेंडा अगर तुम लेकर आएंगे तो हम हमारा विरोधी पक्ष की भूमिका जो है वो बहुत ही ताकतवर तरीके से हम निभाएंगे। शहर के विकास के लिए अच्छे मुद्दे अगर है तो यकीनन सभी पक्ष साथ में आए। मैं पहल कर रहा हूँ कि जितने पार्टियों के बड़े नेता है वो सब एक साथ मिलकर बैठे और शहर के लिए हम क्या अच्छा कर सकते हैं। अब आपने हमारे ऊपर कीचड़ उछाला, हमने आपके बारे में कुछ बोला, आप सब भूल जाइए। अब एक प्लेटफॉर्म के ऊपर आकर सब साथ में बैठ के शहर की तरक्की के लिए कुछ अच्छे फैसले लें। महाराष्ट्र की सियासत में MIM एक अहम किरदार के मौक़िफ़ में आ गई है। जी देखिए, मैं आपको यही कह रहा हूँ ना कि देर से ही क्यों ना सही, लेकिन आज लोगों को ये एहसास हो चुका है और यही वजह है कि जहाँ जहाँ हमने इलेक्शंस लड़े हैं वहाँ पर हमारी नुमाइंदगी देखने को मिल रही है। मालेगांव में 21 सीट, धुलिया में 10 सीटें, नांदेड़ के अंदर 14 सीटें, अमरावती के अंदर 11 सीटें, मुंबई में 8 सीटें, मुमरा में 5 सीटें, औरंगाबाद में 33 सीटें। तो ये ऐसे, शोलापुर में 8 सीटें, तो ऐसे अगर आप देखेंगे तो यहाँ पर हमारा कभी प्रतिनिधित्व था ही नहीं। इक्के दुक्के कॉरपोरेटर्स ये वो चुन के आते थे, आज इतनी बड़ी संख्या के अंदर आ रहे हैं। मुझे ज़ाती तौर के ऊपर अफसोस इस बात का है कि हमारे तकरीबन 7-8 सीटें अभी तक की जो जानकारी मिली है ऐसी है जो हम 200 वोटों से कम से हारे हैं। अगर वो भी रहते तो हम और जीतते थे उसमें। जो लोग नाराज़ हो गए थे उनको मनाने की कोशिश की गई, लेकिन इल्ज़ाम तराशियाँ और बहुतान तराशियाँ भी हुई आप पर। देखिए, मेरे पार्टी का बड़े सब्र का मुजाहरा किया, अब क्या कहेंगे? देखिए, मेरी पार्टी का सदर बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब, जब तक उनका भरोसा इम्तियाज जलील के ऊपर है, दुनिया क्या कहती है कि मायने नहीं रखता है। ठीक है, मेरे ऊपर जो इल्ज़ाम लगाए गए हैं, इलेक्शन के 2 घंटे पहले तक, मतलब लिस्ट डिक्लेयर होने के 2 घंटे पहले तक दुनिया का सबसे अच्छा इंसान कौन था? तो इम्तियाज जलील था। लिस्ट डिक्लेयर हो जाती है, तुम्हारा टिकट नहीं मिलता है तुमको, तो इम्तियाज जलील के जैसा भ्रष्ट आदमी, बदमाश आदमी, पार्टी को ख़त्म करने वाला, पार्टी को बेचने वाला। आप खुद सोचिए कि ओवैसी साहब जिनकी मेहनतों की वजह से आज पार्टी उन्होंने इतने इस लेवल के ऊपर लेकर आई है, क्या वो किसी ऐसे शख्स के हाथ में दे डालेंगे जो पूरी पार्टी को बेच डालेगा करके? उनका भरोसा मेरे ऊपर था, मैंने उस भरोसे के ऊपर खरा उतरा हूँ। मैंने उनके भरोसे को ठेस नहीं पहुँचाई है उसमें, जो कभी तस्वर नहीं कर सकते थे कि इतनी सारी सीटें महाराष्ट्र के अंदर आएंगी करके उसमें आई है। तो जब तक आपके नेता का भरोसा आपके ऊपर है, बाकी दुनिया इलेक्शन राजनीति के अंदर तो इल्ज़ाम लगाना सबसे आसान बात है। ठीक है। शहादा शहरातील प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकानं एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। आरोपीनं पीडितेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पॉक्सो कायदा आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय।
या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्ह्यातील आंबेडकरवादी आणि पुरोगामी संघटनांनी शहादा शहरात मोर्चा काढत तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि प्रशासनाला निवेदन दिलंय। आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यानं त्याचा जामीन फेटाळावा, प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, तसंच संबंधित क्लासचा परवाना रद्द करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। शहादा येथे जी विनयभंगाची घटना घडली, शहादा येथील एका नाबालिग मुलीवर प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने जो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे शहाद्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय व सामाजिक विचारधारा जोपासणाऱ्या संघटनांच्या वतीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता। या मोर्चामध्ये शेकडो समाज बांधव आणि निवडक महिला यासुद्धा सामील होत्या। तर आजच्या या मोर्चाद्वारे माननीय DYSP यांना आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं की जो पुढील तपास करणार आहे त्या तपासामध्ये हा जो शेंडे म्हणून जो प्रवक्ता अकॅडमीचा संचालक आहे याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, त्या गुन्ह्यांची सुद्धा चौकशी करून तुमच्या या चार्जशीटमध्ये ती नोंद आली पाहिजे। यापूर्वीसुद्धा या संचालकाने अनेक मुलींचा विनयभंग केला असल्याचं शक्यता दाट आहे, कारण व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यमाद्वारे काही मुलींनी तशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समधून जाणवत आहे की हा जो अकॅडमीचा संचालक आहे या संचालकाने यापूर्वीसुद्धा अनेक मुलींवर हा प्रकार केलेला असण्याची दाट शक्यता आहे। तसंच त्याच्यावर एक खटला दाखल आहे, ज्या खटल्यामध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं असं त्याने दर्शवलेलं आहे, पण त्याच्या पत्नीच्या माहेरचे जे लोक होते त्यांनी हा खून आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा माणूस समाजविघातक आहे। याला जर जामीन दिला गेला, भविष्यात हा समाजात परत राहायला आला तर या घटना अजून घडतील। काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की याच्या मागे काही राजकीय शक्ती आणि काही विधी तज्ज्ञांची सुद्धा ताकद लागलेली आहे की जे याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत। खरं म्हणजे ही लाजिरवाणी बाब आहे की शहाद्यामधील काही विधी तज्ज्ञ अशा नराधमाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात, केवळ पैसा मिळेल या हेतूने जर वकिली करत असाल। मी सुद्धा LLBचा विद्यार्थी आहे, मला पण लाज वाटते की मी LLB केलेली आहे, कारण अशा नालायकांना वाचवण्यासाठी निश्चितच कायदा नाही, उलट सगळ्या शहाद्याच्या वकिलांनी एकत्र येऊन अशा माणसाला शिक्षा होईल यासाठी संघटित झालं पाहिजे असं मला वाटतं। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याच दिशेने हा मोर्चा आयोजित केला होता आणि तो संपन्न झालेला आहे। राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीनं राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सिकल सेल ॲनिमिया निर्मूलन अभियानाच्या माध्यमातून आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली। सिकल सेल ॲनिमिया हा एक अनुवंशिक आजार आहे। सिकल सेल ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र या उद्देशानं 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान हे आरोग्य अभियान राबवण्यात येते। या अभियानांतर्गत 40 वर्ष वयोगटापर्यंत नागरिकांची रक्त तपासणी करण्यात येणार आहे। तालुक्यातील नगरपालिका क्षेत्र, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हे अभियान राबवलं जाते। आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करणार असून राज्य सरकारच्या सिकल सेल ॲनिमिया मुक्त महाराष्ट्र उपक्रमांतर्गत जनजागृतीही करण्यात येते। सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे सिकल सेल ॲनिमियासाठी एक विशेष अभियान राबवलं जात आहे। हे अभियान 15 जानेवारीपासून ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत राबवलं जाणार आहे। या विशेष अभियानाअंतर्गत 0 ते 40 वयोगटातील सर्व व्यक्तींची रक्ताची तपासणी केली जाईल। त्याच्यामध्ये जर काही आढळलं तर त्याचे अजून पुढे स्पेशल अशी टेस्ट केली जाते आणि सिकल सेल आढळल्यास त्याची ट्रीटमेंट केली जाईल। तसेच सद्यस्थितीमध्ये जे रुग्ण आहेत, सिकल सेल रुग्ण आणि सिकल सेलचे वाहक आहेत, तर त्यांची यादी घेऊन त्यांचासुद्धा ट्रीटमेंट वगैरेची काय चालू आहे सगळ्या गोष्टी यांची तपासणी केली जाणार आहे। आणि त्या संबंधित या अभियानाअंतर्गत त्या संबंधित घरोघरी जाऊन प्रत्येक घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे। आपल्या तालुक्यामध्ये असे रुग्ण आढळत आहेत का? सिकल सेल हे एक रक्ताचा आजार आहे आणि हा बऱ्यापैकी कॉमन आहे आणि आपल्याकडे रुग्ण आहेत, आपल्याकडे रुग्ण आहेत, त्यांची ट्रीटमेंट चालू आहे। तसेच
त्याच्यामध्ये एक वाहक नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामध्ये त्यांना लक्षणं नसतात, परंतु ते रोगाचे जे जीन्स असतात ते त्यांच्या बॉडीत असतात आणि ते पुढच्या पिढीला ते संक्रमित होण्याची शक्यता आहे. अशांसाठी विशेष अभियान राबवलं जातं. मातोश्री गट आणि उभाटा गटाचे अत्यंत कमी नगरसेवक निवडून आलेत. त्यांनी कितीही पक्ष एका जागी आणण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना बहुमत मिळू शकत नाही. ते प्रयत्न करतीलही, मात्र आम्हाला कुठेही लपवाछपवी करण्याची गरज नाही, असं प्रतापराव जाधव म्हणालेत. ज्या पक्षांच्या बैठका होतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचे असते, सूचना द्यायच्या असतात, त्या बैठका चांगल्या हॉटेलमध्ये किंवा सभागृहातच घेतल्या जातात. अशा प्रकारची लपवाछपवी करण्याची गरज नसते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मुंबईचा महापौर हा मराठी असेल, हिंदू असेल आणि मराठी माणसाला तसंच गोरगरिबांना न्याय देणारा असेल, असंही ते म्हणालेत. राज्यामध्ये एकच ब्रँड आहे, तो म्हणजे फक्त देवाभाऊ असं हे बघा, आता ते त्याला म्हणतात. काही शिवसेनेवाले संजय राऊत उद्धव ठाकरेला ब्रँड म्हणत होते, काही मनसेचे लोक राजसाहेबांना ब्रँड म्हणत होते. या महाराष्ट्रामध्ये कोणीच ब्रँड नाही, एकच ब्रँड होऊन गेला आणि तो होता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. दुसरीची खेळी आहे की ऑपरेशन लोटसला घाबरलं. अरे तुम्ही पाहत असाल की त्या मातोश्रीवाल्याचे आणि उभाटाचे इतके कमी नगरसेवक आलेले आहेत की किती पक्ष यांनी एका जागावर आणायचा प्रयत्न केला तर यांचं बहुमत होऊ शकत नाही. त्यामुळं आता ते प्रयत्नही करणार नाही, तर आम्हाला कुठं लपवाछपवी करण्याची गरज नाही. पण ज्या पक्षीय बैठका असतात, नगरसेवकांना मार्गदर्शन करायचं असतं, त्यांना काही सूचना करायच्या असल्या तर त्याच्यासाठी बैठका या चांगल्या ठिकाणी हॉटेलला म्हणा किंवा हॉलमध्ये म्हणा ह्या बोलावल्या जात असतात. असं काही लपवाछपवी करण्याची काही गरज आता नाही. तुम्हाला काय वाटते, 2.5 वर्ष असावं की पहिले 2.5 वर्ष कोण असावं? हे बघा, शिवसेना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मुंबई शहराच्या विकासासाठी, तिथले झोपडपट्टीवासी असतील, तिथला मराठी माणूस असेल, तिथला हिंदुत्ववादी लोक असतील, या सगळ्यांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना भारतीय जनता पक्षानं त्या ठिकाणी युती केली होती आणि त्या युतीमध्ये लोकांनी भरभरून बहुमत आम्हाला मुंबई शहरामध्ये दिलेला आहे. महापौर कोणाचा होतो हा जे निर्णय आहे ते काही माझ्यासारखे कार्यकर्ते नसतात ठरवत. आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि वरिष्ठ नेतेसुद्धा याच्यात आमचे निर्णय घेतील. पण जो कोणी महापौर असेल तो महायुतीचा असेल. जिल्हा परिषद निवडणूक ठीक आहे ना. आता त्यांनी पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा त्यांनी एकत्र निवडणुका त्या लढवल्या. आता जो तो पक्षप्रमुख असतो किंवा पक्षाचा अध्यक्ष असतो त्याला त्याच्या पक्षाचे निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतात. जो तो पक्ष आपापल्या पक्षाच्या सोयीनं पक्षवाढीसाठी निर्णय घेत असतो. ते काय निर्णय घेतील ते त्यांच्याकडे, त्याच्याबद्दल मी काय बोलणार. अमोल अंधारे आल्यामुळे आता खामगावची ताकद वाढली आहे का? अमोल अंधारेचं संघटन हे फक्त खामगावपुरतं मर्यादित नव्हतं, तर संपूर्ण जिल्हाभर त्यांनी विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल या माध्यमातून संघटन केलेलं आहे आणि निश्चित त्याचा फायदा खामगाव मतदारसंघच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाला नक्की होईल. हा भाजपाला मोठा फटका मानला जातो. नाही, भाजपाला फटका नाही, कारण आमची युती आहे. आम्ही सगळ्या निवडणुका युतीमध्येच लढत आलो. उलट आमचं संघटन वाढलं तर त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपाचं वाढलेल्या संघटनाचा फायदा हा शिवसेनेला होतो. महानगरपालिका बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खामगावमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसलाय. भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसंच बजरंग दलाचे माजी सक्रिय कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. बजरंग दलातील त्यांच्या कार्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. मागील वर्षी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. भाजपचे कामगार मंत्री आकाश मुंडकर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते, मात्र तो शब्द पाळला जात नसल्याचं लक्षात येताच अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. काय नाराजी काय भाजप सत्तेला भाजप? पक्षाची काहीच नाराजी नाही आहे. हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ता आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ता आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे. कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे.
विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन. त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे. भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही आहे. काही जे मध्यस्थी होते त्याच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे. विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही. त्यामुळं नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही. 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले. माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलून मी माझा अधिकृत राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळं असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला. नाराजी व्यक्त करून नाही आहे. कारण की मी शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढची प्लॅनिंग काय? शिवसेना मी पहिले सांगितलं की इथं पक्ष वाढला पाहिजे. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मुख्य नेते आपले प्रतापरावजी जाधव, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमचे डिवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव तिथं शाखा, बूथ तिथं कार्यकर्ता हे आपल्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे. कारण की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, 2ऱ्या टप्प्यामध्ये आपलं निवडणूक आहे आणि भरपूर वेळ भेटलेला आहे. त्यामुळं आमची 23 तारखेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस आहे. तर या 15 आम्ही 161 शाखा म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांचं 100 व शताब्दी वर्ष आणि उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस म्हणून ते 61, हे 100 आणि ते 61 असे म्हणून आम्ही 161 शाखा या खामगाव मतदारसंघामध्ये, ग्रामीणमध्ये 144 आणि शहरामध्ये 17 असे म्हणून आम्ही या पूर्ण गावामध्ये जुनं नवीन करून शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित सामान्य कार्यकर्ता, जो कार्यकर्ता इतक्या वर्षापासून काम करणारा आहे तो कोणत्याही क्षेत्रात करो, कोणत्याही पक्षात करो, जो हिंदुत्ववादी आहे त्या सर्वांना सोबत घेऊन हे संघटन मजबूत करायचं आहे. आणि आमची 23 तारखेपासून शिवसेना संपर्क, शिवसेना संवाद यात्रा आपली निघणार आहे. सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी सुरू आहे. सोलापूरच्या राजकारणात नवा अध्याय, व्यक्ती हरली पक्ष जिंकला अशा आशयाच्या बॅनरमधून आमदार सुभाष देशमुख यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधण्यात आल्याची चर्चा आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख हे नाराज होते. दोघांनीही बंडाची भाषा केली होती. मात्र आमदार विजयकुमार देशमुख यांनी नंतर प्रचारात सहभाग घेतला. मात्र आमदार सुभाष देशमुख शेवटपर्यंत नाराजच राहिले. त्यांनी प्रचारात तसंच विजयानंतरच्या जल्लोषातही सहभाग घेतला नाही. मी सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो. या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला. जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, दुहेरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, या सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामध्ये आहे. हे शहरानं ओळखलं आणि शहर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो. त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमध्येचे आमदार देवेंद्र कोटेचे असतील, आमचे उत्तरचे आमदार असतील सन्माननीय विजयराव मालक असतील किंवा खास करून अक्कलकोटचे आमदार आमचे सचिनदादा असतील, या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ताकदीनं काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं.
इथं व्यक्तीचं राजकारण नाही, तर पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेने दाखवून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणुका बॅलेटवर घ्याव्यात अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. अनेक राज्यात बॅलेटवर मतदान घेतलं जातं, तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांचं राज्य आहे. या राज्यात निवडणूक आयोगानं आणि राज्य सरकारनं या प्रक्रियेला मदत करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे. मूळ मुद्दा असा आहे की एवढ्या कमी प्रमाणात मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते. हे सगळं जनतेचा रोष असताना भाजप जिंकते. प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे, ते जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतायत आणि त्याच्यामुळेच या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालाय आणि म्हणूनच मी या निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय असं त्यांनी सांगितलंय. आमचे नेते राहुल गांधीजी सातत्यानं या निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवरच त्यांचा आक्षेप आहे. वोटर लिस्टमध्ये जे लोक तिथं राहत नाही त्यांची नावं आपण पाहतो आहे. जे मतदानाला जातात त्यांची नावं त्या मतदान केंद्रावर दिसतात, दुसऱ्या याच्यात चालले जातात. हा एक आहे. आपण पाहिलं असेल या निवडणुकीमध्ये माध्यमातच दाखवलं जात होतं की त्याला जी शाई लावली जाते ती शाई पुसली कशी जाते ते पण आपल्या माध्यमातून आम्ही पाहत होतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जनतेचा मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि महानगरपालिकेमध्ये मतदानाचं टक्का एकदम खाली पडलेला आहे. 34, 40, 35 अशा पद्धतीचा हा टक्का 50च्या आत हा जो शहरी मतदारसंघामध्ये या पद्धतीचा टक्का घसरला असेल आणि मतदान सोमवारी घेऊन सुद्धा म्हणजे ऑफिस डेच्या दिवशी घेऊन सुद्धा त्या पद्धतीचं मतदान प्रक्रियेमध्ये इतका टक्का खाली पडणं म्हणजे जनतेचा या मतदान प्रक्रियेवर अविश्वास निर्माण झालेला आहे आणि लोकशाहीसाठी हा धोका निर्माण झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी आज निवडणूक आयोगाला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये हे बायलेटवर अनेक राज्यात बायलेटवर जेव्हा मतदान घेतलं जात आहे तर महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचं राज्य आहे. या राज्यात निवडणूक आयोगाने आणि राज्य सरकारलाही आम्ही पत्र लिहिलेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला की त्यांनी या प्रक्रियेला मदत करावी आणि निवडणूक आयोगाने बायलेटवर मतदान घ्यावं ही आम्ही मागणी केलेली आहे. मूळ मुद्दा असा आहे की एवढं कमी पर्सेंटेजमध्ये मतदान होऊन सुद्धा भाजप त्या ठिकाणी जिंकते आहे. हे सगळे जनतेचा रोष असताना भाजप जिंकते आहे. प्रचंड राग भाजपबद्दल जनतेमध्ये आहे. जिंकते कसं हे लोकच प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे या व्यवस्थेबद्दलचा एक अविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी आज निवडणूक आयोगाला पत्र दिलेलं आहे. जगमित्र शुगर्स या प्रस्तावित साखर कारखान्यासाठी जमीन खरेदी प्रकरणात माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्यासह तिघांविरोधात दाखल असलेल्या फसवणूक प्रकरणात बीड येथील अंबाजोगाई न्यायालयानं यापूर्वी धनंजय मुंडे आणि अन्य तिघांना दोषमुक्त केलं होतं. या निर्णयाला आव्हान देत अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात खटला पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावर दिलेल्या आदेशाविरोधात धनंजय मुंडे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर अंबाजोगाई अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं खटला पुनरुज्जीवित करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. धनंजय मुंडे यांच्या वतीनं त्यांचे वकील ॲडव्होकेट अशोक कवडे यांनी स्थगिती अर्ज दाखल केला होता. गुंजागीते यांनी धनंजय मुंडे साहेब यांच्या दोषमुक्तीच्या अर्जाच्या विरुद्ध मान्य सत्र न्यायालयामध्ये जो पुनर्जीवन याचिका दाखल केली होती त्या पुनर्जीवन याचिका मंजूर केल्याच्या नंतर मान्य सत्र न्यायालयामध्ये तात्काळ श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या वतीने त्या निकालाला स्थगिती मागण्याचा अर्ज न्यायालयात दाखल केला. तो अर्ज दाखल केल्याच्या नंतर मान्य न्यायालयाने गुंजागीते आणि त्यांच्या वधिज्ञांचे त्यांना लेखी म्हणणं मागवलं. ते लेखी म्हणणं दिल्याच्या नंतर मान्य सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी श्री धनंजय मुंडे साहेब आणि गुंजागीते यांची त्यांच्या विधिज्ञामार्फत बाजू ऐकून घेतली. बाजू ऐकून घेतल्याच्या नंतर जो काही सत्र न्यायालयाने निकाल दिला होता तो निकाल तात्काळ मान्य सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी तात्काळ स्थगित केला आणि तो स्थगित केल्यामुळे
सो त्या अर्जामध्ये माननीय श्री धनंजय मुंडे साहेब यांचं जे म्हणणं होतं की या निकालाच्या नंतर त्याच्याविरुद्ध अपील दाखल करणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार असल्यामुळे ह्या अपील दाखल करेपर्यंत किंवा त्याच्या अपीलाच्या मुदतीपर्यंत तो त्यांना जो निकाल दिला आहे त्याला स्थगित करण्यात यावं हा त्यांचा अर्ज माननीय सत्र न्यायालय अंबाजोगाई यांनी मंजूर केला, ज्यामध्ये मुंजागीते यांच्या तक्रारीवरनं जे दोषारोप दाखल झालं होतं त्या दोषारोपमध्ये माननीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांनी श्री धनंजय मुंडे साहेब यांना दोषमुक्त केलं होतं. तो जो अर्ज मंजूर केला होता तो जो मंजूर केलेला अर्ज आहे तो अद्यापर्यंतही जरी सत्र न्यायालयाने निकाल दिला असला तरी त्या निकालाला स्थगिती असल्यामुळे तो दोषमुक्तीचं जी बाजू आहे श्री धनंजय मुंडे साहेबांची ती अद्यापही कायम आहे. त्या सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे तात्काळ अपील दाखल करण्यात येईल. वाळूज MIDC परिसरात मसिया महिला उद्योजकता विकास कक्षाच्या पुढाकारातून आयोजित महिला मॅरेथॉन स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मॅरेथॉनमध्ये 3, 5 आणि 10 किलोमीटर अशा विविध गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे 65 वर्षीय आजींनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवून सर्व महिलांना प्रेरणा दिली. हजारो महिलांच्या सहभागानं ही मॅरेथॉन महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची ठरली. आरोग्याबाबत जनजागृती, महिलांचा आत्मविश्वास आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सर्व वयोगटातील महिलांनी उत्साहानं या उपक्रमात सहभाग घेतला. नमस्कार, मी विठाबाई भगवान कछवे, छत्रपती संभाजीनगर. मशिहानी मॅरेथॉन आयोजित केली महिलांसाठी, खास स्पेशल महिलांचे आरोग्य हेल्थ चांगलं राहावं ह्या उद्देशाने त्यांनी मॅरेथॉन आयोजित केली, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि मी 10 किलोमीटरमध्ये ओपन कॅटेगरीमध्ये सहभाग घेतला होता. मी फर्स्ट नंबर मारलेला आहे, त्याबद्दल मी खूप आनंदी पण आहे. आणि ओपनमध्ये धावणं माझ्यासाठी सोपं नाही असं वाटलं होतं, पण मी छान केलं आज. आणि मी आपल्या सर्वच लेडीजला असं सांगू इच्छिते की त्यांनी कमीत कमी ॲटलिस्ट आपल्या इथंच घरचाच रन आहे हा, तर कमीत कमी वॉकिंग करा, पण चालायला तरी या तुम्ही. आणि पुढच्या वर्षी तरी सहभाग घ्या सर्वांनी. आपलं आरोग्य आपल्याच हातात आहे, आपला परिवार फॅमिली आपल्यासाठी काही करू शकत नाही, त्यामुळे थोडा अर्धा तास आपल्यासाठी प्रत्येक लेडीजनी काढावा ही अशी रिक्वेस्ट आहे माझी. आणि मशिहाचे आयोजक, संयोजक, पोलीस सर्व जे काही आपल्याला सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला सहभागी झालेले सर्व मान्यवर ह्यांचे सर्वांचे धन्यवाद. आणि एवढं सपोर्ट केले सर्वांनी, त्याबद्दल परत सर्वांचं त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, मी मसिया वुमन्स लीगची कन्व्हेनर सारिका किर्दर. आमचं महिलांसाठीचं हे सलग दुसरं वर्ष आहे, मॅरेथॉन अरेंज करतोय आम्ही. आणि आमचा उद्देश हाच आहे की हेल्दी वुमन वेल्दी नेशन. तर रोजच्या जास्त आमचा फोकस महिला कामगारांवर आहे की रोजच्या कामातून, व्यस्ततेतून त्यांनी आपल्या हेल्थसाठी वेळ द्यावा, त्यांच्या अस्तित्वासाठी वेळ द्यावा, म्हणून आम्ही अरेंज करतो. आणि तुम्ही बघता महिला किती एन्जॉय करतायत, थोडं स्वतःसाठी वेळ देत आहेत. आणि असंच आम्ही आमचं ग्रोप करू. मसिया वुमन्स लीग दरवर्षी, आता 3 वर्षातून एकदा ठेवतो, आता आम्ही दरवर्षी ठेवतोय. मॅरेथॉनचा सपोर्ट खूप चांगला आहे. धन्यवाद. खरं तर या उद्योगनगरीमध्ये नेहमी 24 तास काम आणि कामच चालू असतं. तर आमच्या या उद्योगनगरीतील महिला कामगार असतील किंवा महिला उद्योजक असेल, यांचं एक आरोग्य चांगलं राहावं, त्यांना पण एक वेगळं आनंद मिळावा, यासाठी आमची महिला विंग दरवर्षी ह्या वी रन मॅरेथॉनचं आयोजन करत असते. यावर्षीसुद्धा आमची 3, 5 आणि 10 किलोमीटरचे रन झालेले आहेत. आणि याच्यामध्ये जवळपास आज आपण बघितलं असेल 1,000-1,500 महिलांनी यामध्ये स्वतःहून सहभाग घेतला होता. यामध्ये आमचे बरेच म्हणजे 90% कामगार होते, ते याबद्दल सगळे समाधानी आहेत. आम्ही याच्यानंतर जी पुढच्या वर्षी मॅरेथॉन होणार आहे त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी अपडेट करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून शेगाव रहाटगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिंगणात असलेले प्रशांत धर्माळे 5,679 मतांनी विजयी झालेत. प्रशांत धर्माळे यांनी भाजपचे उमेदवार नरेंद्र देशमुख यांचा दारुण पराभव केलाय.
अमरावतीत मिळालेला हा त्यांचा मोठा विजय मानला जातोय. आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी केलेल्या विकास कामांची ही पावती असल्याचं सांगत जनतेनं माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माझी आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत धर्माळे यांनी दिली आहे. नमस्कार, मी गुड्डू धर्माळे, राडगाव शेगावमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि येथील मतदारांनी मला भरभरून आशीर्वादरूपी मतदान केलं आणि विजयी मिळवून दिला. त्यामुळे मी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदात्यांचा आभारी आहे आणि हा विजय निश्चित त्यांचाच आहे. हो, निश्चित 2019 नंतर सुरुवात अमरावती मतदारसंघाचे आमदार झाल्या आणि त्या संधीचं सोनं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. राडगाव, अर्जुननगर, शेगावमधील ज्या काही विकासाच्या समस्या होत्या त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांनी आम्हाला खाली हात कधीच पाठवलं नाही, भरभरून निधी दिला. त्या कारणाने येथील भरपूर विकास झाला, त्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावर वाढला. कुठकुठले असे विकास काम आहे 2-3 का त्या प्राधान्याने मी सोडवणार आहे? तुम्हाला सांगायचं झालंच, रस्ते नाल्या ह्या तर होतच असतात, पण याच्या व्यतिरिक्त मानवी विकास झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून वहिनींनी इथे उद्यानं चांगले मंदिरांचे हे केले, संगोपन केले, सोबतच वाचनालय बांधले. त्याच्यामुळे जनतेत असं हे झालं की बाबा रस्ते नाल्या तर सर्व करतातच, पण वृद्धांसाठी चांगल्या वाटिका तयार केल्या बसण्यासाठी, विविध गोष्टी अशा.